धुळ्याच्या शहाद्यात वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पाणी पुरवठ्यात अडचण। वीज खंडित होताना आता 3 दिवसाआड पाणी पुरवठा। फेब्रुवारी महिन्यातच पाणी टंचाई समस्या जाणवायला सुरुवात। नंदुरबार जिल्ह्यात जीबीएसचा रुग्ण आढळल्यानंतर पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले। 15 दिवस उलटूनही पाण्याच्या तपासणीचा अहवाल प्राप्त न झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। अहिल्यानगरमधील राहुरी तालुक्यातील मानोरी गावामध्ये बिबट्याचा भर दिवसा धुमाकूळ। शेतकरी विठ्ठल कापसेंवर हल्ला। शेतातून बिबट्या पळतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद। भुसावळ ते खडकात किन्ही जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था। रस्त्यात मोठमोठे खड्डे आणि जागोजागी टाकलेल्या गिट्टीमुळे प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल। प्रवास करताना अपघाताची भीती। जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगरच्या शेतकरी आंदोलनानंतर खामखेडाजवळच्या पूर्णा नदीवरील पुलाचे काम बंद। पुलाच्या कामासाठी आलेले कामगार परतले। संपादित जमिनींना योग्य मोबदला देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावात आरटीई प्रवेशाकरता खोटी कागदपत्र सादर केल्यास गुन्हा दाखल होणार। जळगाव जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा इशारा। अहिल्यानगर महापालिकेच्या पाणीपुरवठा वाहिनीवरून चोरून नळ कनेक्शन घेतलं। मंगल कार्यालयाच्या चालकावर गुन्हा दाखल। अहिल्यानगरच्या कोपरगामधील वेळापूर शिवारात बंदूक दाखवून साई भक्तांची गाडी अडवून लूटमार। या घटनेत 1 लाखाचा ऐवज लंपास। कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नाशिकमध्ये छताची कौलं तोडून वेगवेगळ्या ब्रँडची दारू आणि हॉटेलमधील रोकड चोरी। एकूण 70,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास। मसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। साताऱ्यातील शिवथरमध्ये एसबीआयचे एटीएम फोडून रोकड लंपास। आरोपीचा शोध सुरू। घटना सीसीटीव्हीत कैद।